नमस्कार। आज आपण घरातीलच काही वस्तूंचा उपयोग करून मच्छर मारण्याचं लिक्विड तयार करणार आहोत, जे की आपण बाजारातून विकत आणतो तेच लिक्विड आपल्याला घरीही तयार करता येतं, तेही 1ही रुपया खर्च न करता, आणि तेही फक्त 5 मिनिटांमध्ये 100% तुम्हाला रिझल्ट भेटेल। हे लावल्यानंतर घरामध्ये तुम्हाला एकही मच्छर दिसणार नाही आणि बाजारामधून नक्कीच तुम्ही या अगोदर अशा प्रकारचं लिक्विड घेत असाल तर नक्की तुम्हाला माहित असेल किती जास्त हे महाग आहे आणि जास्त दिवस चालतही नाही, पण हे लिक्विड आपण स्वस्तात मस्त घरी बनवून भरपूर दिवस चालवू शकतो। आपल्याकडे असणाऱ्या या रिकाम्या बॉटलचा आपण इथे रियूज करणार आहोत। तुमच्याकडे नक्कीच ही अशा प्रकारची छोटीशी मच्छरांसाठी मशीन असेल, कारण की आपण प्रत्येक घरामध्ये 1-2 तरी ठेवतो वेगवेगळ्या रूम मध्ये लावण्यासाठी, पण एकदा हे बनवा, एकच वापरा, पूर्ण घरामध्ये याचा तुम्हाला फायदा मिळेल। असं नाही की प्रत्येक रूम मध्ये वेगळं लावायचं आहे। त्यासोबतच याचा उग्र घाणेरडा वास येत नाही, कारण की तुम्ही पाहिलं असेल जे आपण मार्केटमधून लिक्विड आणतो त्याचा वेगळाच वास येतो, बऱ्याच जणांना तो आवडत नाही। त्यासोबतच त्यामध्ये केमिकल असतात, तर घरामध्ये लहान मुलं असतील तर आपल्याला खूप जास्त काळजी घ्यावी लागते। तर तुम्ही यामध्ये नॅचरल गोष्टी वापरून देखील मच्छरांना पळवून लावू शकता। आजच हा उपाय करा, खूपच इफेक्टिव्ह आहे। आणि इथे बॉटल पाहू शकता, अशा प्रकारे आपण सहज उघडू शकतो। आणि हो व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, तरच तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल। कारण की घरातील काही महत्त्वाच्या वस्तू वापरायच्या तर आहेत, पण त्या कशा वापरायच्या ते देखील पाहणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे आपल्याला सुरुवातीला लागणार आहेत कडुलिंबाची पानं, जी की आपल्या घराच्या आजूबाजूलाच कुठेतरी आपल्याला अगदी भेटतात, आणि फ्रेश पानं घ्यायची आहेत आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण की धूळ यावरती खूप जास्त असते, तर धुवून घ्या। आता ही पानं मी धुवून घेतलेली आहेत, छान सुकवून देखील घेतलेली आहेत। त्यानंतर इथे आपल्याला एक छोटंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला इथे टाकायचं आहे कोकोनट ऑइल। तुम्ही कोणतंही तेल यामध्ये टाकू शकता, खोबरेल तेल अगदी सर्वांच्या घरी असतं, तेच मी इथे वापरलेलं आहे। साधारण इथे आपल्याला एक पळीभर तेल आपल्याला लागणार आहे। तुम्हाला जर हे लिक्विड अगोदर थोडंसं बनवून पाहायचं असेल तर तुम्ही याला थोडंसं देखील बनवू शकता। आणि हे पहा, यामध्ये मी असं याला गरम करायला ठेवलं होतं आणि त्यानंतर आपण टाकलेली आहेत यामध्ये कडुलिंबाची पानं, जी की आपण तोडून स्वच्छ करून ठेवली होती। आता त्यानंतर याला असं थोडंसं आपल्याला हलवत राहायचं आहे आणि थोड्या वेळानंतर काय होतं, यामध्ये हे छान पानं जे आहेत ते तळले जातात। आणि बाजारामध्ये तुम्ही ऐकलं असेल की कडुलिंबाचं तेल भेटतं, कडुलिंबाचं तेल मच्छर घालवण्यासाठी नक्कीच खूप जास्त फायदा देतं। त्यासोबतच आपल्या सर्वांनाच माहित आहे कडुलिंबाची पानं जाळल्यानंतर देखील मच्छर जातात, पण काय होतं यामुळे घरामध्ये खूप पसारा होतो, परत परत सारखं ही प्रोसेस करावी लागते। पण लिक्विड कसं एकदा बनवलं की आपल्याला अगदी महिना 2 महिने बघण्याची गरजच पडत नाही। आता कडुलिंबाची पानं तेलामध्ये टाकलेली आहे, तोपर्यंत इथे आपल्याला घ्यायचा आहे कापूर। कापूर अगदी सर्वांच्याच घरामध्ये असतो आणि कापूरचे भरपूर फायदे आहेत। एकतर कापूर घरामध्ये हवा शुद्ध करते, त्यासोबतच जो आपण लिक्विड बनवत आहोत त्याचा घाणेरडा वास येत नाही, छान घरामध्ये सुगंध पसरतो। आणि इथे पाहू शकता थोडासा कापूर मी असा बारीक करून टाकलेला आहे आणि यामध्ये देखील आपण कापूर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर पाहू शकता याला मी व्यवस्थित असं काळसर कलरचं करून घेतलेलं आहे, म्हणजे जी पानं आहेत ती आपल्याला अक्षरशः तेलामध्ये जाळायची आहेत म्हणू शकता। छान याला आपण असं काळसर कलरचं करून घेतल्यानंतर तेलामधून बाजूला काढणार आहोत। एवढंच नाही, यामध्ये आपण ज्या 3-4 वस्तू वापरणार आहोत त्या आपल्याला एकदाच यामध्ये टाकायच्या नाहीत। हे खूप महत्त्वाचं आहे इथे, कारण की काय होतं, आपण जेव्हा 3-4 वस्तू एकत्र टाकतो त्या व्यवस्थित प्रोसेस होत नाही, त्याचा अर्क तेलामध्ये व्यवस्थित उतरत नाही। आता हे म्हणू शकता आपण एक प्रकारे कडुलिंबाचं तेल तयार केलेलं आहे। आता यानंतर आपल्याला आपल्या घरातील अजून 2 ते 3 वस्तू यामध्ये टाकायच्या आहेत, त्यामुळे आपल्या घरातील मच्छर जातात। तर इथे पाहू शकता आपण घेतलेली आहे लवंग। तर लवंग साधारण इथे आपल्याला 3 ते 4 घ्यायच्या आहेत आणि यामध्ये टाकायच्या आहेत। गरम तेलामध्येच हे टाकायचं आहे। कडुलिंबाचे जे पानं होते ते मी पूर्णपणे बाजूला काढले, त्यामध्ये अजिबात तेल राहत नाही, छान काळे कुट्ट झाल्यामुळे अगदी गाळणीने ते काढून घेतल्यानंतर लवंग टाकली आणि त्यानंतर आपण हे गॅसवरती ठेवलेलं आहे। आणि इथे आपल्याला लागणार आहे लसणचा पाचोळा। तर लसणाचा पाचोळा जो असतो तो देखील मच्छर घालवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतो, कारण की आपण पाहिलं असेल जसं लसणाचा पाचोळा घरामध्ये जाळला की आपल्याला असा वेगळाच वास येतो, अगदी उग्र वास येतो, आणि हा वास मच्छरांना अजिबात आवडत नाही किंवा सहन होत नाही। तर त्यासाठी इथे आपण थोडासा लसणाचा पाचोळा तेलामध्ये टाकलेला आहे। तुम्ही इथे लसणाच्या 1-2 कळ्या देखील तेलामध्ये टाकू शकता। इथे आपल्याला जो लसणाचा अर्क आहे
तो तेलामध्ये उतरून घ्यायचा आहे। तर त्यासाठी आपण याला देखील छान काळकुट्ट होईपर्यंत असंच हलवून घेणार आहोत। गॅस मीडियमच ठेवा। अगदी यामध्ये खूपच कमी वेळ लागतो, अजिबात जास्त वेळ लागत नाही। आणि पाहू शकता ही पानं देखील अशी छान यामध्ये करपली गेलेली आहेत। आता आपण याला देखील गाळणीने गाळणार आहोत। आपण जे बाजारातून केमिकल आणतो मच्छर घालवण्यासाठी ते खूप जास्त आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतं। दिवसेंदिवस हळूहळू आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो, पण आपल्या लक्षात येत नाही। पण आजच हे टाळा। आणि मच्छरांसाठी जर तुम्ही कॉईल यूज करत असाल तर त्याचा धूर तर खूपच जास्त आपलं नुकसान करू शकतो। त्यामुळे हे सर्व केमिकल वापरण्यापेक्षा हा घरगुती उपाय करा, तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल। इथे फक्त आपल्या तेलाचे म्हणू शकता 2 रुपये 3 रुपये जातात, बाकी आपला 1ही रुपया खर्च होत नाही। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। यानंतर आपण या तेलाला असं गाळून घ्यायचं आहे, कारण की यामध्ये कसं थोडे थोडे मोठे कण होते, ते पण आपण बाजूला काढलेले आहेत। हे तेल जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की खरंच यामुळे आपल्याला मच्छर घालवण्यासाठी खूप जास्त फायदा होणार आहे। कारण की याला बनवत असतानाच याचा एक वास येतो, तो वास आपल्यासाठी चांगला असतो, कारण की आपण कापूर यामध्ये टाकलेला आहे। कापूरचा छान वास येतो, पण कुठे कुठे कडुलिंबाचा पण थोडासा वास यायला लागतो। तर हा वास जो आहे तो अगदी आपल्या घरातील पूर्ण मच्छर पळवून लावणार आहे। तर इथे पाहू शकता, इथे मी रिकामी एक अशी रिफिल घेतलेली आहे आणि याला आपल्याला अगदी सहज जो वरचा काळा भाग आहे आणि पांढरा छोटासा तो काढता येतो। जर तुमच्या बॉटलचा निघत नसेल तर अगदी एखाद्या टोकदार वस्तूने थोडंसं असं साइडने करा तर ते निघून जातात, अजिबात काही प्रॉब्लेम होत नाही। त्यानंतर पहा, इथे जे तेल आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करायचं आहे। गरम तेल यामध्ये अजिबात भरायचं नाही। पूर्ण हे तेल छान थंड झालं की त्यानंतर आपण यामध्ये याला भरून घेणार आहोत। अक्षरशः आपण इथे जे छोटी पळी असते ना तेवढंच तेल बनवलेलं आहे आणि एवढं तेल तुम्हाला अगदी 2 महिने जाईल। बाजारामध्ये या लिक्विडची एका बॉटलची किंमत 100 रुपये इतकी आहे किंवा त्यापेक्षा जास्तही किमतीच्या बॉटल आहेत, पण आपण हे अगदी 2 ते 3 रुपयामध्येच बनवलेलं आहे। पाहू शकता छान हे असं मी यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि यावरील आपण भाग व्यवस्थित लावलेला आहे। ही दांडी आपण यावरती अशीच लावायची आहे, अगदी पहिल्यासारखीच। आता आपण याला लावणार आहोत याच्या वरच्या भागामध्ये, अगदी सहज लागतं आणि पाहू शकता अगदी 5 मिनिटात आपण याला बनवलेला आहे। आणि त्यासोबतच घरातील फक्त 4 वस्तू आपण वापरलेल्या आहेत। त्यानंतर मी याला आता लावून तुम्हाला लाईव्ह दाखवणार देखील आहे की हे कसं काम करतं। या लिक्विडचा कलर आणि वास पाहूनच लक्षात येतं की खरंच हे असं परफेक्ट बनलेलं आहे। आणि विशेष म्हणजे या लिक्विडची खासियत अशी की हे लिक्विड अगदी नॅचरल आहे, यामध्ये आपण एकही केमिकल वापरलेलं नाही। त्यामुळे अगदी घरामध्ये लहान मुलं असतील तरीही आपण याला वापरू शकतो, यामुळे कोणतंच नुकसान होणार नाही। आणि पाहू शकता हे छान असं चालू झालेलं आहे। हे चालू केल्यावर 2 सेकंदानंतर यामधून वास यायला लागतो, ज्यामुळे की मच्छर जातात। आजच हे लिक्विड बनवा, केमिकल पासून दूर व्हा आणि त्यासोबतच तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।